KNH News 24. शासनाकडून दुर्लक्ष. नाऊर ते खैरी निमगाव रस्त्यावर लोकसहभागातून तात्पुरती दुरुस्ती. नाऊर ते खैरी निमगाव हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्थेत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, शालेय विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी खैरी निमगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून नाऊर ते खैरी निमगाव रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी शासन दरबारी मांडण्यात आली होती. त्यावेळी माननीय पिसे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आंदोलनाला 2 महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही अद्याप कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत नायगावचे सरपंच डॉक्टर राणा राशीनकर तसेच नायगाव येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुढाकार घेत नाऊर ते खैरी निमगाव रस्त्यावरील मोठे खड्डे मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी रस्त्याची दुरवस्था अद्याप पूर्णतः दूर झालेली नाही. या उपक्रमासाठी माननीय श्री सुरेश पाटील भारसाकळ, प्रमोद सूर्यकांत लांडे, माननीय रमेश भाऊ ठोंबरे, शुभम लेंडे यांनी पुढाकार घेतला असून काम सुरू आहे. यावेळी जाफराबाद येथील माजी सरपंच अशोक गायकवाड व अनिल भाऊ नांगळ यांनी समाधान व्यक्त केले. तसेच खैरी निमगावचे सरपंच दत्तात्रय झुरळे यांनीही या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. या लोकसहभागातून सुरू असलेल्या तात्पुरत्या दुरुस्तीबाबत नायगाव येथील मुख्याध्यापक शेंडे सर, शिक्षक मुजावर शेख तसेच नाऊर येथील शालेय शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र नाऊर ते खैरी निमगाव रस्त्याची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. KNH न्यूज 24 साठी इनायत अत्तार. आज जाफराबाद पंचकृषी तसं नाऊर नायगाव हा जो नायगाव जाफराबाद नाऊर जो रस्ता आहे हा गेल्या 3 ते 4 वर्षापासून खूप बेकार परिस्थिती होता. खड्डे होते. याला 3 वर्षापासून ह्या रस्त्याला बस येत नव्हती, विद्यार्थ्यांची गैरसोय होती, प्रवासाची गैरसोय होती. एकही पाहुणा रावळा नायगाव जाफराबादला येत नव्हता रस्ता अभावे. तसंच आज ग्रामपंचायत नायगाव सरपंच साहेब यांच्या माध्यमातून तसंच लोकवर्गणीतून आज जाफराबाद नाऊर रस्त्याचे हे जे मोठे खड्डे आहे हे खड्डे बुजवण्याचं खड्डे बुजवण्याचं काम हे आज स्वतः यांच्या माध्यमातून हे करत आहात. लोकसहभागातून सांगा तुमचं काय म्हणणं आहे? हा 2 जिल्ह्यांना जोडणारा रस्ता असून देखील आमदार किंवा खासदार या परिसरामध्ये लक्ष देत नाहीत असे आमच्या अनुभवातून दिसून आलं. त्यावेळेला 2 वर्षापूर्वी आमदार लहू कानडे यांच्या निधीमधून हा रस्ता झाला असला तरी रस्ता हा तात्काळ अतिवृष्टीमुळे लवकरच खराब झालेला आहे. आणि सदर खराब झालेल्या रस्त्याच्या अभावामुळे या ठिकाणी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्व प्रकारच्या महिला या रस्त्याने प्रवास करतात. त्यांची जी समस्या आहे ती आम्ही या ठिकाणी लोकसहभागातून आणि ग्रामपंचायत नायगावच्या वतीनं आज या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं कार्य करीत आहोत. सर्वांचं पुन्हा सहकार्य करावी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण रेकॉर्डिंग